एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीत बुलढाणा विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे। बस फेऱ्यांमध्ये 57 लाख किलोमीटरची वाढ, उत्पन्नात 46 कोटी रुपयांची भर आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाने उत्पन्न वाढीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत विभागाने बस फेऱ्यांमध्ये तब्बल 57 लाख किलोमीटरची वाढ केली असून त्यामुळे 46 कोटी रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नाची नोंद झाली आहे। योग्य नियोजन, चालक वाहकांचे समर्पित कार्य आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यावर भर दिल्यामुळे विभागाच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षी सुमारे 10 कोटी रुपये असलेला नफा यंदा 22 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। तसेच एसटी सेवेवर विश्वास वाढल्याने 11 लाख नवीन प्रवाशांची भर पडल्याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान उत्पन्नाच्या बाबतीत नाशिक विभाग सर्वात मागे असून त्या विभागाला दरमहा सुमारे 8 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती समोर आली आहे। मागच्या वर्षी 10 कोटी नफा होता, तर यावर्षी आपण तो 22 कोटीपर्यंत नेलेला आहे आणि यामुळेच प्रवासी संख्या वाढली, प्रवाशांना त्याचा फायदा झाला आणि आपण प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिली। त्यामुळे जवळपास 11 लाख प्रवासी आपले यावर्षी वाढलेले आहे। त्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे।